हॅलो नमस्कार मैत्रिणींनो. तर मी पूनम, माझ्या व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून स्वागत. तर कशा आहेत सगळे? मस्त मजेत आनंदात असाल अशी आशा करते आणि व्हिडिओला सुरुवात करते. तर आज मी निघाले होते केडगावमधील शॉपमध्ये, कारण आम्हाला कोणती गोष्ट घ्यायची असेल तर आम्ही आमच्या जवळील हे केडगाव स्टेशन एरिया आहे. तर इथे सर्व म्हणजे काही वस्तू घ्यायच्या म्हटलं तर आम्ही इथेच जातो. तर इथे मोठं असं मार्केट भरतं आणि इथे सर्व प्रकारची जुनी बाजारपेठ आहे, त्यामुळे सर्व वस्तू देखील भेटतात. तर मी आले आहे येथील हे के ज्वेलर्स शॉपमध्ये. तर येथे येण्याचं कारण असं की हे मुलीच्या हातातील जे ब्रेसलेट आहे ना ते थोडंसं त्याची कडी निघली होती, तर ती बसवायची होती, त्यामुळे मी आले होते. आणि माझं जे गळ्यातलं शॉर्ट गंटन आहे तेही मला पॉलिश करण्यासाठी दिले होते, कारण ते जरा खराब झाले होते. मग त्यांनी तेही छान असं मला पॉलिश करून दिलं. तर तिथे गेल्यावर ह्या 1 ग्रॅम बांगड्या आहेत. तर 1 ग्रॅम सोन्याच्या बांगड्या आहेत. तर त्या मला आवडल्या म्हणून त्या देखील मी पाहत होते. तर छान आहेत ह्या बांगड्या. तर बघू केव्हा मुहूर्त लागेल तेव्हा घेईल. तर हे गळ्यातले त्यांनी मला पॉलिश करून दिलं. तर इथे मी त्यांना रेट विचारलं तर त्यांनी मला 22 कॅरेट सोन्याचा रेट हा 1,37,000 रुपये असा होता. तर सोनं आता कमी होईल का नाही हे माहीत नाही, परंतु वाढले हे भरपूर हे तर माहीतच आहे आपल्याला. तर चला, त्यानंतर आम्ही मग तेथे शेजारीच असलेल्या काईट्स शॉपमध्ये गेलो. तर तेथे मला थोडीशी कॉस्मेटिक घ्यायची होते, तर त्यामुळे मी तिथे गेले. तर तुम्ही पाहू शकता भरपूर मोठं असं हे शॉप आहे. तर येथे मी बऱ्याच वस्तू घेतल्या, तुम्हाला दाखवते. तर आता उन्हाळा लागला आहे, तर त्यामुळे स्किन एकदम खराब होते, कारण आपण बाहेर जातो. तर त्यामुळे मी पहिल्यांदा सनस्क्रीन घेतली, कारण माझी सनस्क्रीन ही संपली होती. तर इथे मी ममाअर्थची ही सनस्क्रीन घेतली. तर छान रिझल्ट आहे याचा. तसेच हे पील ऑफ मास्क पण घेतलं, कारण आपल्या नाकावर जे ब्लॅक हेड्स असतात तर ते निघण्यासाठी एकदम छान याचा वापर होतो. तर त्यानंतर माझी लिपस्टिक शेड हा मला जरा आवडला, त्यामुळे या लिपस्टिकचा शेड मी घेतला. तर ही स्वीट ब्युटीची लिपस्टिक आहे. आणि त्यानंतर हे लिप बाम एकदम छान लिप बाम आहे. जवळजवळ मी 3 वर्षापेक्षा जास्त दिवस झाले असतील तरी मी हीच लिप बाम वापरते, कारण खरंच खूप छान लिप बाम आहे. एकदा ओठांना लावलं ना तर दिवसभर लावलं नाही काही तरी पण चालते. नंतर हे फ्लिक्सचं फेसवॉश घेतलं, तर हे पण खूप छान आहे. तर घ्यायला गेलं एक, आणि त्यानंतर बरीच काही शॉपिंग आज झाली. तर नंतर आम्ही कुकरची रिंग घेण्यासाठी येथील भांड्याच्या दुकानामध्ये गेले. तर हे खूप मोठं असं येथील भांड्याचं स्टोअर आहे. तर इथे खूप छान प्रकारचे आणि नवीन नवीन स्टाईलची अशी छान भांडी भेटतात. तर बरीच भांडी मी इथून घेतलेली आहे. तर आज मला तिथे एक कढई दिसली, तर ती मला खूप आवडली. तर मग मी तेथील ही कढई माझ्यासाठी घेतली. तर कशी आहे कढई हे कमेंट करून तुम्हीही नक्की सांगा. मैत्रिणींनो, तर आत्ताच आम्ही शॉपिंग करून आलो आहोत आणि छान आता आम्ही आमची केडगावची आज यात्रा आहे, तर त्या यात्रेमध्ये निघालो आहोत. तर चला भेटूया यात्रेमध्ये. तर यात्रेमध्ये गेल्यावर तुम्हाला मी यात्रा दाखवते. तर चला. मी पण चाललेलो आहे यात्रेला. आर्यन पण निघाला आहे यात्रेला. यात्रेत आम्ही मस्त खेळणार आहोत.
तर या यात्रेला आर्यनला घेऊन आम्ही निघालो आहोत आता. तर चला. तर यात्रेत पाहू शकता भरपूर अशी गर्दी आहे आणि ही खूप मोठी यात्रा येथील भरते. तर इथे नेहमी म्हणजे दरवर्षीच एकदम जास्तच गर्दी असते. अडीचशे तर पहिल्यांदा आल्यावर येथे ब्रेक डान्समध्ये हे सर्वजण बसले, परंतु आर्यन आणि आम्ही दोघं काही बसलो नाही, कारण आम्हाला दोघांनाही भरपूर भीती वाटते. तर मी मागच्याच बसले होते, तर मला खूप चक्कर आलती, त्यामुळे मी काही ह्या वेळेस बसले नाही. आणि आर्यन तर इतका भित्र आहे की त्यामुळे तो काही त्यामध्ये बसला नाही. तर ही बाकी सर्वजण मस्त ब्रेक डान्समध्ये बसून आली. तर त्यानंतर आर्यन आणि माझा प्लॅन होता की तेथे शेजारीच असलेल्या ट्रेनमध्ये बसायचं. तर आम्ही दोघं त्या ट्रेनमध्ये बसण्यासाठी गेलो. तर तर यात्रेमध्ये सर्व गेम खेळून झाल्यावर मस्त अशी पाणीपुरी आम्ही घेतली व येथे कच्ची दाबेली आर्यनला खायची होती, मग त्याने तेही घेतली व मस्त यात्रा एन्जॉय केली. त्यानंतर येताना छोट्या मोठ्या अशा वस्तू दिसल्या, ज्या आवडल्या त्या घेतल्या आणि घरी आलो. तर आत्ताच आम्ही यात्रेला जाऊन आलो आहोत आणि खूप मज्जा आली आणि खूप एन्जॉय केला आजचा दिवस. तसेच आज भरपूर शॉपिंग पण केली. तर इथं पाहू शकताय आर्यन तर खूपच खुश आहे आणि शिजूवर मस्ती घालत आहे. तर असा होता आमचा आजचा दिवस. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.